हॅलो, आज आय ड्रॉप्सबद्दल बोलूया. डोळ्यामध्ये टाकलं जाणारं औषध हे थेंबांच्या स्वरूपामध्ये डोळ्यात डायरेक्ट ज्या पद्धतीने टाकलं जातं त्याला म्हणतात आय ड्रॉप्स. हे मी सांगण्याची गरज नाही आहे, बऱ्याच लोकांना आय ड्रॉप्स माहिती असतात. आय ड्रॉप्स 3 प्रकारचे असतात. एक म्हणजे ज्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू कमी प्रमाणात तयार होतात आणि म्हणून डोळे कोरडे भगभगीत होत आहेत किंवा डोळ्यांना स्क्रॅचेस येत आहेत, त्रास होतो आहे, अशा लोकांसाठी म्हणून तयार केले जाणारे आय ड्रॉप्स हे अश्रूंच्या जवळपास जाणारं कॉम्बिनेशन असतं. एक अश्रू नावाचा पण ब्रँड नेम्स घ्यायला नको, पण साधारणपणे अश्रूंच्या जवळपास जाणारं कॉम्बिनेशन असणारे आय ड्रॉप्स असतात. हे ज्यांना डोळे सतत चुरचुरत राहतात काही आजाराशिवाय अशा लोकांना साधारणपणे लिहिले जातात. कृपया पुन्हा एकदा सांगते, सेल्फ मेडिकेशन अजिबात करू नका. स्वतःहून औषधं स्वतःला प्रिस्क्राईब करू नका, डॉक्टर असलात तरीसुद्धा. सेल्फ मेडिकेशन ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. माझ्या व्हिडिओजचा हेतू औषधं सांगणे किंवा घरगुती उपाय सांगणे, आजीबाईच्या बटव्यातले उपाय सांगणे हा नाही, तर जनरल अवेअरनेस क्रिएट करणे हा आहे. सामान्य ज्ञान वाढवणे आणि काही चुका टाळता आल्या तर त्या टाळण्यासाठी प्रयत्न करणे हा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ ऐकून कुठलेही आय ड्रॉप्स विकत घेऊन आणि डोळ्यात टाकू नका. कृपया लक्षात घ्या, अवेअरनेस क्रिएट करणे एवढाच व्हिडिओचा हेतू आहे. तर अश्रूंच्या कॉम्बिनेशनच्या जवळपास जाणारे आय ड्रॉप्स हे अशा व्यक्तींना प्रिस्क्राईब केले जातात ज्यांचे डोळे सतत चुरचुरत राहतात काहीही आजाराशिवाय. आता दुसऱ्या प्रकारचे आय ड्रॉप्स असतात, त्यामध्ये अँटीबायोटिक असतात, प्रतिजैविक असतात. हे कोणाला प्रिस्क्राईब केल्या जातात तर ज्यांना डोळ्यांचे काही प्रकारचं इन्फेक्शन झालेलं आहे अशा लोकांना ह्या प्रकारचे आय ड्रॉप प्रिस्क्राईब केले जातात. ह्याबरोबर काही वेळेला प्रतिजैविकांबरोबर कॉम्बिनेशनमध्ये म्हणजे 2 औषधं एकत्र, 3 औषधं एकत्र, ह्याला कॉम्बिनेशन औषध म्हटलं जातं. एकतर पेन किलर असतात, डोळ्याची आग कमी व्हावी, डोळे दुखणं कमी व्हावं ह्याच्यासाठी पेन किलर असतात, किंवा स्टिरॉइड्स असतात. स्टिरॉइड्स डोळ्यामध्ये डायरेक्ट टाकण्याची औषधं आहेत. हो, त्याच्यामुळे खूप फास्ट रिलीफ मिळतो आणि म्हणून ती प्रतिजैविकांबरोबर वापरली जातात. तिसऱ्या प्रकारातले आय ड्रॉप्स हे नुसते स्टिरॉइड्स असतात. बरेचदा म्हाताऱ्या वयातल्या व्यक्तींमध्ये डोळ्यांमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये कोरडेपणा आणि भगभगीतपणा आल्यामुळे होणारे आजार यांच्यामध्ये स्टिरॉइड्स जास्त वापरले जातात, किंवा डोळ्यामध्ये जखम झालेली आहे आणि ती लवकर बरी होत नाही आहे अशा वेळेला पण स्टिरॉइड प्लस अँटीबायोटिक असे आय ड्रॉप तुम्हाला प्रिस्क्राईब केले जातात. एवढं सगळं वर्णन सांगण्याचं कारण म्हणजे या प्रत्येक आय ड्रॉपचा उपयोग वेगवेगळा आहे, त्याचे टायमिंग वेगवेगळे आहेत आणि तुमच्या डॉक्टरने लिहून दिल्याप्रमाणे त्याचे टायमिंग अवश्य पाळा. साधारणपणे एक ठोकताळा आपण धरूयात की 2 थेंब 3 वेळेला अशा प्रकारे आय ड्रॉप टाकायला सांगितलं जातं. मग हा आय ड्रॉप कसा टाकायचा हे आजच्या भागामध्ये बघूयात. एक तर तुमचा आय ड्रॉप हा थंड आणि कोरड्या भागामध्ये ठेवा. फ्रीजमध्ये नाही ठेवलात तरी चालतो, त्याच्यावरती टेम्परेचर लिहिलेलं असतं. ते टेम्परेचर साधारणपणे 7 ते 25 डिग्री असं जर असेल तर हे टेम्परेचर अचीव करण्यासाठी फ्रीजची गरज लागतेच असं नाही. तुमचं जे कपड्यांचं कपाट आहे त्याच्यामध्ये सुद्धा जिथे अतिरिक्त उष्णता येणार नाही, ऊन येणार नाही अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही हे ड्रॉप ठेवू शकता. एकदा फोडलेला ड्रॉप हा 1 महिन्याच्या आत संपवायचा. त्याची जी एक्सपायरी डेट असेल ती जरी लांबची असेल तरीसुद्धा 1 महिन्यापेक्षा जास्त वेळ तो जर फोडलेला असेल तर तो टाकून द्यायला लागणार आहे. का टाकून द्यायला लागणार आहे? कारण त्यातलं औषध डिग्रेड होणार आहे हळूहळू, जसं तुम्ही फोडून ठेवाल तसं. 1 महिन्याच्या आत तुमचा ड्रॉप वापरा आणि संपवा. हां, ती जी एक जुनी सवय असते बऱ्याच लोकांची की त्या ड्रॉपवर लिहून ठेवायचं की हा कशासाठी दिला होता आणि हा मग परत तसंच झालं की तोच ड्रॉप पुन्हा वापरायचा, डॉक्टरांकडे जायचं नाही, हे करू नका. डोळे हा अतिशय महत्त्वाचा अवयव आहे आणि एकदा डॅमेज झाल्यानंतर फार कमी लोकांमध्ये डोळे पुन्हा दुरुस्त होतात. गुगल करा हवं तर, मी खोटं बोलते वाटत असेल तर. माहिती हाताशी उपलब्ध आहे, फक्त आपण वाचत नाही, म्हणून मी सोपी करून सांगते. तर कमिंग बॅक टू डोळे
फार लवकर डॅमेज होणारा आणि फार महत्त्वाचा अवयव आहे. डोळ्यांशिवाय आयुष्य खूप अवघड आहे. आपले डोळे लाख मोलाचे आहेत, अनमोल आहेत खरं तर त्या डॉक्टरचे 500 रुपये 1000 रुपये जे काही होत असतील ते वाचवण्यासाठी म्हणून घरच्या घरी ड्रॉपवरती नाव आणि चिठ्ठ्या आणि ते कधी घ्यायचे कधी टाकायचे हे सगळं लिहून ठेवून घरच्या घरी उपाय करू नका. 2 थेंब 3 वेळेला असे जे ड्रॉप साधारणपणे टाकले जातात ते टाकण्यासाठी थोडीशी निवांत वेळ निवडा. जेव्हा तुमचं जेवण झालेलं असेल, तुम्ही शूला जाऊन आलेले असाल, कुठलाही प्रकारचा तुम्ही जर वेग अडवून धरला तर तुमच्या शरीरातलं अंतर्गत प्रेशर इन्क्लुडिंग डोळ्यांचं प्रेशर वाढतं. म्हणून हे सांगते आहे, निवांत वेळ निवडा. अशी वेळ निवडा की ज्या वेळेला तुम्हाला आणखी 10-15 मिनटं इतर कुठलंही काम करायचं नाही, काहीही अर्जन्सी नाही. आधी डोळे स्वच्छ पाण्याने धुवून घ्या, डोळ्यामध्ये साबण लावू नका. असं करतानाही पेशंट पाहिलेले आहेत म्हणून हे सांगायला लागतं. फेस वॉश लावायची गरज नाही आहे. साध्या थंड पाण्याने डोळे धुवून घ्या, स्वच्छ कापडाने ते टिपून घ्या, जो काही तुमचा नॅपकिन असेल रुमाल असेल, आणि त्यानंतर अशी उंच पाठीची एक खुर्ची घ्या. त्याच्यामध्ये असं पूर्ण डोळे छताच्या दिशेने येतील, हनुवटी जमिनीला समांतर जाईल अशा पद्धतीने मान मागे घ्या. ड्रॉप स्वतःचे स्वतः टाकायला शिका. खूप इझी आहे स्वतःचे स्वतः ड्रॉप्स वापरणं. कुठे घालायचा ड्रॉप आणि कसा घालायचा, तर आपला डोळा आयब्रोज करताना पकडताना बायकांनो तसा असा धरायचा, हा वरचा भाग वर ओढायचा आणि नाकाच्या कॉर्नरला आय ड्रॉप टाकायचा. इकडे नाही, डोळ्याच्या बाहुलीवर मध्ये नाही, ह्या बाजूला टाकायचा, आतल्या बाजूला. किती टाकायचं आहे, जो तुमच्या डॉक्टरांनी डोस लिहिलेला आहे त्या प्रमाणामध्ये टाका. टाकून झाल्यानंतर डोळा बंद करा आणि सगळीकडून डोळा फिरवून घ्या. फिरवल्यानंतर ते औषध तुमच्या डोळ्यांमध्ये सगळीकडे लागणार आहे. ज्या डोळ्यामध्ये सांगितले त्याच डोळ्यामध्ये ड्रॉप घाला. दुसऱ्या डोळ्याला काही होऊ नये म्हणून मी तिकडे पण घातला वगैरे पराक्रम करू नका. दोन्ही डोळ्यांमध्ये सांगितलं असेल तरच दोन्ही डोळ्यांमध्ये ड्रॉप घाला. हे असं फिरवून झाल्यानंतर काय करायचं, लगेच डोळे उघडायचे नाही. डोळे बंद करून सेम पोझिशनमध्ये एक सुमारे किमान 5 मिनटं तरी, पण अपेक्षित आहे 15 मिनटं बसून राहा शांतपणे. मग त्यानंतर डोळे स्वच्छ पुसून घ्या, पुन्हा एकदा पाण्याने डोळे धुवून घ्या. किती सिंपल आहे हे सगळं करणं. याच्यावरती एक छान व्हिडिओ झाला पण, हो की नाही. तुमचेही अनुभव आय ड्रॉप्सच्या बाबतीत, डोळ्याच्या डॉक्टरांच्या बाबतीतले आणि तुमच्या पर्सनल फनी गोष्टींच्या बाबतीतले, डोळ्यांच्या बाबतीत तुम्ही काय काय उपद्व्याप केले अवश्य सांगा कमेंट सेक्शनमध्ये. बाय.